मेट्रो ॲक्वालाईन 3 आजपासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल। RAJVLR ते BKC या प्रवासाला सुरुवात, तर उद्यापासून नियमित सेवा। मेट्रो 3च्या जवळपास दिवसभरामध्ये 96 फेऱ्या होणार। BKC, विद्यानगरी स्टेशन, सांताक्रूज, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1 यासह 9 भूमिगत स्टेशन असणार। मेट्रो 3 मार्गिकेवरून पहिली मेट्रो सकाळी 6:30 वाजता सुटेल, तर शेवटची मेट्रो रात्री 10:30 वाजता सुटणार। प्रवाशांना तिकिटासाठी 10 ते 50 रुपये मोजावे लागणार। पश्चिम रेल्वेवरील 6व्या रेल्वे मार्गिकेचं कांदिवलीपर्यंतचं काम पूर्ण, त्यामुळे पश्चिम रेल्वेवरती लोकलच्या फेऱ्यांची संख्याही वाढवली जाणार। मुंबईमध्ये नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा रस्ते धुलाई सुरू होणार। प्रदूषण मुक्तीसाठी मुंबई महानगरपालिकेचं पाऊल, यासाठी पाण्याचे 106 टँकर 3 महिन्यांसाठी भाडे तत्वावरती घेण्याचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेचा भिवंडीमध्ये महिला मेळावा, लाडकी बहीण योजना मतांवरती डोळा ठेवून शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गोवंडी सिटीझन वेलफेअर फोरम कडून जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध। उमेदवार स्थानिक असावा, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी, समस्यांची माहिती असावी, असा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख। बदलापूर लैंगिक अत्याचाराचा प्रकरण, आरोपी अक्षय शिंदेनी केलेल्या गोळीबारामध्ये जखमी झालेले पोलीस निरीक्षक निलेश मोरेंना रुग्णालयामधून डिस्चार्ज। राज्यभरामधल्या कंत्राटदारांचं उद्या मंत्रालयाच्या समोर 1 दिवसीय आंदोलन। थकीत बिलांसाठी आंदोलन, जवळपास 3 लाख कंत्राटदारांचे 40,000 कोटी थकले। मुलींना चुकीचे आणि अश्लील पद्धतीने मेसेज करणाऱ्याला मनसेनं दिला चोप। कामोठ्यामधली घटना, संबंधित व्यक्तीच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। माजी खासदार राजन विचारेंनी टेंभी नाक्याच्या देवीचं सपत्नीक दर्शन घेतलं। यावेळी विचारे दाम्पत्याकडून दुर्गेश्वरीची आरती आणि पूजा। गडचिरोलीमध्ये आदिवासींचा महाआक्रोश मोर्चा, धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीसह अन्य 13 मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचं आयोजन। राज्य इमारत बांधकाम मंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते ओमप्रकाश यादव यांच्यावरती गुन्हा दाखल। पोलिसांना शिवीगाळ आणि प्रशासकीय कामामध्ये अडथळा आणल्याच्या प्रकरणी त्यांच्या 2 मुलांवरही गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।